फलंदाज बूट नाही घालले तर पेनल्टी 2 रनाची पेनल्टी देण्यात येईल. आणि थड्याचा बडा संघाला 2 रनाची पेनल्टी. बघूया पंच सामना चालू करायचंय. बघूया पहिल्या षटक घेऊन येतोय तो संतोष. मारा करील तो थड्याचा बटचा सलामीचा असा मुकुंद. आपल्या संघासाठी मोठाले फटके खेळण्याची आवश्यकता. पहिलाच फटका मागच्या दिशेने कटावलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण आणि हा खणखणीत असा चौकार आणि 4 धावेने आपल्या संघाचं खातं ओपन होत आहे. थड्याचा भाडा या संघाचं. बघूया अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक. बघूया षटकातील दुसरा चेंडू. संतोष सुंदर असा उंचावलेला चेंडू. क्षेत्ररक्षक मागे पुढे होत आणि एक धाव पूर्ण, दुसरी धाव पूर्ण. अशा 2 धावा, 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 6. 3 का धावसंख्या झाली तर 7. उंचावलेला फटका नो चेंडू आणि षटकार. चौकार आहे का तो तिकडे आणि 1 बाउन्स चौकार आणि 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. 9 प्लस अशा 4 अशा 5 धावा. धावसंख्या झाली ती 12. अजूनही षटकातील 4 चेंडू गॅप मध्ये वाले फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रवीण यांच्याकडनं. धावसंख्या 13. एका धावेने धावसंख्येत वाढ झाली. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. संतोष उंचावलेला फटका स्टेजच्या दिशेने आणि हा 1 बाउन्स चौकार आणि 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 17. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते थड्याचा वाडा संघाच्या फलंदाजाकडनं. मुकुंद यांच्याकडनं सुंदर असे फटके बाजी. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. संतोष यांचे षटकातील 5वा चेंडू. मारा करीतो मुकुंद आणि हलकासा कटावलेला चेंडू. 1 धाव पूर्ण आणि एकाच धाव समाधान मानलं आणि एका धावेने धावसंख्येत वाढ झाली ती. धावसंख्या झाली ती 18. अजूनही षटकातील 1 चेंडू शिल्लक. बघूया संतोष काय करतो. फुल चेंडू गॅप मध्ये मारलेला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण कृष्णा यांच्याकडनं आणि 2च धाव समाधान मानलं आणि या 2 धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 20. एका षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर अशी फटकेबाजी पाहायला भेटली थड्याच्या बडा या संघाकडनं. बघूया दुसरा गोलंदाज. वैयक्तिक पहिले तसेच सांघिक दुसरे षटक घेऊन येत आहे तो विकी. आणि मारा करीत तो मुकुंद. सुंदर अशी पहिल्या षटकात फटकेबाजी पाहायला भेटली मुकुंद यांच्याकडनं. बघूया दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. उंचावलेला फटका जातोय सीमा पार आणि हा ब्रँडेड षटकार मुकुंद यांच्या बॅट मधून निघालेला हा आणि धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 26. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक. विकी बघूया काय करतो. पुन्हा असं उंचावण्याचा प्रयत्न. उंचावलेला चेंडू. क्षेत्ररक्षक येते खाली. सुंदर अशी झेल विकी यांच्याकडनं. सुंदर अशी गोलंदाजीवर घेईल आणि हा पहिला झटका. धावसंख्या जागीच्या जागी. धावसंख्या झाली ती 26. थड्याचा भाडा आपला दुसरा फलंदाज पाठवायचंय. हा सामना 4 षटकांचा राहील.
बघूया. आणि जागा सांभाळण्यासाठी येत आहे तो नितीन. बघूया वन डाऊनचा फलंदाज, तो सुद्धा उंचावून फटके मारण्यात माहीर. बघूया दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू आणि मारा करेल तो नितीन. आणि हुकला चुकला निर्धाव असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजीचं कमबॅक पाहायला भेटतं विकी यांच्याकडनं. अजूनही दुसऱ्या षटकातील 3 चेंडू शिल्लक. विकी यांचा मारा करेल तो नितीन आणि डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या जागीच्या जागी. धावसंख्या आहे ती 26. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. उंचावण्याच्या मारण्याच्या नादात हलकासा कटावलेला चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण आदिनाथ यांच्याकडनं. आणि एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 27. अजूनही दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू विकी यांचा. मारण्याच्या नादात हलकासा खटावलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची छेडछाड आणि दुसरी धाव पूर्ण आणि 2 धाव समाधान मानलं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 29. बघूया तिसरं षटक घेऊन येतोय तो कृष्णा. वैयक्तिक पहिले तसंच सांघिक तिसरे षटक. त्यांचा मारा करेल तो नितीन. सुंदर अशी फटकेबाजी करण्यात माहीर आणि हा डॉट बॉल. सुंदर असं गोलंदाजी बघायला भेटते कृष्णा यांच्याकडनं. दुसरा हलकासा आणि हा चौकार. 1 बाउंड चौकार आणि 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 33. अजूनही षटकातील 4 चेंडू शिल्लक. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला भेटली नितीन यांच्याकडनं. षटकातील तिसरा चेंडू हलकासा खटवलेला चेंडू आदिनाथ यांच्याकडनं. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि एकाच धाव समाधान मानलं. धावसंख्या झाली ती 34. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. उंचावून आलेला फटका. क्षेत्ररक्षक येत आहे खाली आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण संतोष यांच्याकडनं. तिसऱ्या धावेची छेडछाड आणि दोनच धाव समाधान मानलं. धावसंख्येत वाढ होते 2 ने. धावसंख्या झाली ती 36. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. उंचावून आलेला फटका. क्षेत्ररक्षक येते खाली विकी यांच्याकडनं. सुंदर असं झेल. दुसरा झटका बसला तो थड्याचा पाड्या संघाला. आणि शेवटचा चेंडू बाकी तिसऱ्या षटकातील. सुंदर असं झेल पाहायला भेटलं विकी यांच्याकडनं. बघूया आणि त्यांची जागा सांभाळण्यासाठी जात आहे तो योगेश. बघूया तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. धावसंख्या आहे ती 36. बघूया कृष्णांचा मारा करेल तर योगेश. षटकातील शेवटचा चेंडू मारलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धाव पूर्ण. तिसऱ्या धावेची छेडछाड. गच्चाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं आणि 3 धाव पूर्ण आणि षटक समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 39. अजून शेवटचा षटक बाकी. बघूया वैयक्तिक पाहिले तसेच सांघिक चौथे षटक घेऊन येत आहे तो गणेश. स्ट्राईकला आहे तो योगेश. बघूया गणेश यांचा चेंडू. कसा कटावलेला चेंडू आदिनाथ यांच्याकडनं. सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावची छेडछाड
आणि एकच धाव समाधान मानावं लागलं. ते थड्याच्या बड्या संघाला धावसंख्या वाढ, एका धावेने वाढ होत आहे. धावसंख्या झाली ती 40. जुनी षटकातील 5 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. समोरच्या दिशेने मारलेला फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण विकी यांच्याकडनं. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेची छेडछाड आणि 9 चेंडू, 9+2 अशा 3 धावा. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली 43. उंचावर मारले फटका विकी यांच्याकडं आणि हा षटकार, सुंदर असा फटका. 9+. धावसंख्या झाली ती 50. अर्धे शतकाचा पल्ला गाठलाय थड्याचा बड्या या संघाना. अजूनही षटकातील 5 चेंडू शिल्लक. गॅप मध्ये मारले फटका, एकदा पूर्ण आणि चौकार, 1 चौकार असा कच्चाळ्याचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या झाली ती 54. अजूनही 4 चेंडू शिल्लक. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला भेटते थड्याच्या बड्या संघाकडे. बघूया षटकातील तिसरा चेंडू. मध्ये मारले फटका, एकदा पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी पूर्ण. तिसऱ्या धावेची छेडछाड. 2च धाव समाधान मानलं थड्याच्या बड्या या संघाच्या फलंदाजानं. बघूया धावसंख्या झाली ती 56. अजूनही उंचावून आले फटका, क्षेत्ररक्षक येते खाली. संतोष याच्याकडनं सुंदर असं झेल आणि तिसरा झटका बसला तो थड्याच्या बड्या या संघाला. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आणि बॅट्समन जातोय तो संतोष. बघूया आपल्या अजूनही 2 चेंडू शिल्लक. 2 चेंडू मध्ये किती धावा जमवतो तो थड्याचा बड्या हा संघ. धावसंख्या झाली ती 56. अजून षटकातील 2 चेंडू शिल्लक. संतोष बघूया स्ट्राईकला तो संतोष. उंचावून मारण्याच्या नादात हुकला चुकला निर्धाव असा चेंडू. सुंदर असं गोलंदाजीचा कमबॅक पाहायला भेटतं गणेश यांच्याकडनं. षटकातील शेवटचा चेंडू, रिव्हर्स स्विंग मारण्याच्या नादात हुकला चुकला निर्धाव असा चेंडू आणि 2 रन पॅनलाइज. तसेच 54 धावाचं आव्हान ठेवलाय जय भवानी अंगणवाडी संघासमोर थड्याच्या बड्या संघाना. पंचावन्न धावांचं आव्हान ठेवलाय जय भवानी ग्रुप व्ही गाव अंगणवाडी संघासमोर थड्याच्या बड्या संघानं.
शतरक्षण लावायचंय थोडस बडा संघ. बघूया फलंदाज स्ट्राईकला आहे तो संतोष, नॉन स्ट्राईकला विक्की आणि गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिले षटक घेऊन आता येतो सांघिक पहिले षटक प्रकाश आणि मारा करीत संतोष. सुंदर अशी फलंदाजी करणारा बॅट्समॅन, षटकारां चौकारांची बरसात करणारा फलंदाज संतोष. कॅपमध्ये बालेर फटका आणि जातोय सीमारेषे सरपृष्ठ चौकार आणि चौकाराने आपल्या संघाचं खातं ओपन होत आहे. जय भवानी ग्रुप आगनवाडी संघ अजूनही पहिल्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. सुंदर अशी फटकेबाजी करण्यात माहीर संतोष. गोलंदाज येतो प्रकाश. बघूया प्रकाश आपल्यासाठी काय करतो आणि कॅपमध्ये बाला फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण, एकाच धाव समाधान मानावं लागलं संतोषांना आणि एका धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 5. अजूनही पहिल्या षटकातील 4 चेंडू शिल्लक. क्षेत्ररक्षणामध्ये चेंज करतोय आणि लेफ्टी फलंदाज बघूया विक्की. गोलंदाज तो प्रकाश. बघूया मारा करतो विक्की आणि उंचावर मारले फटका जातोय सीमा पार आणि विकी यांच्या बॅट मधून निघालेला ब्रँडेड षटकार आणि 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 11. 3 चेंडू आणि 11 धावा. बघूया प्रकाश पुन्हा कॅपमध्ये बालेर फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण, एकाच धाव समाधान मानला विक्की याने आणि एका धावेने धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 12. 4 चेंडू 12. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया षटकातील 5वा चेंडू कॅपमध्ये बालेर फटका. सुंदर क्षेत्ररक्षण पण गच्चळ क्षेत्ररक्षण केलं आणि 2 धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धाव समाधान मानलं. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 14. अजूनही पहिल्या षटकातील 1 चेंडू शिल्लक. प्रकाश यांच्या षटकातील मारा करीत संतोष. बघूया पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू प्रकाशांचा. मारा करीत संतोष. उंचावून आले फटका जातोय 1 बाउंड चौकार आणि 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 18. एका षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर अशी फटकेबाजी पाहायला भेटली जय भवानी ग्रुप या संघाकडनं. कमिटीचे मेंबर जायचे अजूनही. बघूया बघूया वैयक्तिक पहिले तसे सांघिक दुसरे षटक घेऊन येते तो प्रवीण. मारा करीत विकी. बघूया प्रवीण आपल्या संघासाठी किती निर्धाव चेंडू टाकतो आणि षटकातील पहिला चेंडू आणि ओकला चुकला निर्धाव असा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी व्हायला भेटते.
प्रवीण यांच्याकडनं पुन्हा एकदा चुकला निर्धावाचा चेंडू सुंदर अशी गोलंदाजीचं प्रदक्षिण पाहायला भेटतं थोड्यासा बड्या संघाकडनं आणि आज पुन्हा एकदा डॉट अशी डिलिव्हरी बॅक टू बॅक तिसरा डॉट चेंडू पाहायला भेटतो. धावसंख्या जागीच्या जागे धावसंख्या आहे ती 18. सुंदर अशी गोलंदाजी घे आणि उंचावून आले फटका जातोय सीमा पार आणि हा ब्रँडेड षटकार आणि 6 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 24. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. बघूया दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू आणि कॅपमध्ये मारला फटका आणि 1 बाउंड चौकार आणि 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 28. सुंदर अशी फलंदाजी आता पाहायला भेटते. अजून 1 चेंडू शिल्लक आणि उंचावून आणण्याच्या नादात शतरक्षक येते खाली आणि सुंदर असा झेल आणि पहिला झटका बसतो अंगणवाडी संघाला. पुढील होणारा सामना अंगणवाडी वर्सेस फुगाळा टॉस साठी यायचंय. आणि विकी यांची जागा सांभाळण्यासाठी जातो तो प्रवीण. धावसंख्या आहे ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 28. बघूया तिसरं षटक वैयक्तिक पहिले तसंच सांघिक तिसरं षटक घेऊन येतो कंबळू. उंचावून आले फटका संतोषाने आणि जेल सुटलेलं आहे. 3 धावा परिपूर्ण 9+3 अशा 4 धावा. या 4 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 32. बघूया कमलाकर आपल्यासाठी पुन्हा एकदा उंचावून आले फटका 1 बाउंड चौकार. सुंदर अशी फटकेबाजी बघायला भेटते जय भवानी ग्रुप अंगणवाडी या संघाकडनं. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 36. अजूनही तिसऱ्या षटकातील 5 चेंडू शिल्लक. बघूया कमलाकर आपल्या गोलंदाजीत सुधारणा करतोय की नाही. बॅक पुन्हा एकदा शतरक्षण सुंदर असं शतरक्षण. एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण तिसऱ्या धावची छेडछाड आणि 2च धावात समाधान मानलं. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 38. अजूनही 4 चेंडू शिल्लक आणि उंचावून मारण्याच्या नादात हलकासा खटावलेला चेंडू 1 धाव पूर्ण आणि 1 धाव समाधान मानलं आणि 1 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 39. अजूनही तिसऱ्या षटकात 3 चेंडू शिल्लक आणि हलकासा खटावलेला चेंडू सुंदर असं झेल आणि दुसरा झटका बसतो संतोष यांच्या रूपात. त्यांची जागा सांभाळण्यासाठी जातो तो कृष्णा. अजूनही 8 चेंडू 16 धावांची आवश्यकता अंगणवाडी या संघाला. आठ चेंडू आणि 16 धावा. बघूया कमलाकर आपल्या संघासाठी काय करतो. फलंदाज आहे तो कृष्णा. कसं कटावले समोरच्या दिशा कटावले चेंडू 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दुसरी पूर्ण आणि 2च धावात समाधान मानलं.
आणि 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 41. अजूनही 14 धावांची गरज. उंचावून फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धाव पूर्ण आणि 2 धाव समाधान मानलं. 2 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 43. अजूनही 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. बघूया सांघिक चौथे तसेच वैयक्तिक पहिले षटक घेऊन आता योगेश. अजूनही 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला येतो प्रवीण. षटकार आणि चौकार मारण्यात माहीर. बघूया यामध्ये मला फटका. ग्राउंड शॉट. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धाव समाधान मानला. 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 45. अजूनही 10 धावांची आवश्यकता. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आणि व्हाईट असा चेंडू 9 आणि या 9 धावेने 9 धावे अतिरिक्त असे 1 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती गॅपमध्ये मारले फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी पूर्ण आणि 2 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 48. अजूनही 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. शतरक्षक येते खाली. सुंदर असं झेल कमलाकर यांच्याकडनं. अजूनही 3 चेंडू 7 धावांची गरज. फलंदाज प्रवीणची जागा सांभाळण्यासाठी जातो तो गणेश. अजूनही रोमांचक असा सामना. अतिटडीचा असा सामना. अजूनही 3 चेंडू 7 धावांची गरज. योगेश आपल्या संघासाठी धावा रोखून ठेवतोय. बघूया फटका दिला होता चेंडू. गॅप मध्ये बांधला फटका. मागच्या साईड. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी पूर्ण आणि तिसऱ्या धावीची छेडछाड आणि 3 धावा अशा आणि या 3 धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झाली ती 51. 2 चेंडू 4 धावांची गरज आणि कंपल्सरी चेसिंग राहील. स्ट्राईकला येतो कृष्णा. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. उंचावून फटके मारण्यात माहीर. बघूया बघूया 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. उंचावून आले फटका. जातोय सीमा पार आणि विजयी षटकार कृष्णा यांच्याकडनं आणि जय भवानी अंगणवाडी विगावा संघ विन झाला.